लठ्ठपणा कमी करायचा असेल तर फक्त आहारावर नियंत्रण ठेवणं पुरेसं नाही, तर संपूर्ण जीवनशैलीत बदल करणं आवश्यक असतं. लठ्ठपणा वाढवणाऱ्या काही चुकीच्या सवयी, पद्धती सोडून दिल्या तर शरीरावर खूप चांगला परिणाम होतो. या सवयी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्तरावर दिसतात. पहिलं महत्त्वाचं म्हणजे शारीरिक सवयी कोणत्या सोडाव्यात. पहिलं महत्त्वाचं म्हणजे आहार. जास्त तेलकट, तळकट, फास्ट फूड खाण्याची सवय. हे पदार्थ शरीरात चरबी वाढवतात आणि पचायला वेळ लागतो. जास्त मीठ वापरणं. जास्त मिठामुळे पाणी धरून ठेवलं जातं, त्याच्यामुळे सूज येते आणि वजन वाढतं. तेव्हा मिठाचं प्रमाण शक्यतो कमीच ठेवा. त्याचप्रमाणे वारंवार जंक फूड, स्नॅक्स खाणं, चिप्स, पिझ्झा, बर्गर, पॉकेट फूड हे रोजच्या आहाराचा भाग म्हणून ठेवू नका. हे आपल्या शरीरावरती वाईट परिणाम करतात. भूक नसतानाही उगाचच खाण्याची सवय. ताण किंवा कंटाळा आला तरी खाण्याची सवय आपण सोडत नाही, त्याच्यामुळेही लठ्ठपणा वाढतो. TV, मोबाईल वापरताना खाणं. यामुळे आपण अतिप्रमाणात खातो आणि वजन वाढतं. अतिप्रमाणात मद्यपान करणं. यामुळेही लठ्ठपणा वाढतो. पाणी कमी पिण्याची सवय. शरीर निर्जलीकरणाकडे झुकतं आणि मेटाबॉलिझम मंद होतं. नाश्ता टाळणं. सकाळचा नाश्ता न केल्यामुळे पुढे दुपारी किंवा संध्याकाळी जास्त भूक लागते. हालचालींशी निगडीत. जास्त वेळ बसून राहण्याची सवय. कामानंतर चालणं, व्यायाम टाळणं. यामुळेही लठ्ठपणा वाढतो. लिफ्टचा, वाहनांचा वापर जास्त करणं. छोट्या अंतरासाठी चालणं टाळल्याने कॅलरीज खर्च होत नाहीत. TV, मोबाईल, कॅम्प्युटरवर तासनतास वेळ घालवणं. शरीराची हालचाल पूर्णपणे कमी होते आणि वजन वाढतं. व्यायाम सुरू करणे पण मध्येच सोडणे. सातत्य नसल्यामुळेही वजन वाढतं. झोप जास्त घेणे किंवा खूप कमी घेणे. या दोन्हीही गोष्टींचा आपल्या शरीरावरती परिणाम होतो आणि वजन वाढतं. मानसिक सवयी. तणावात सतत खाण्याची सवय. तणाव आल्यावर गोड, जंक फूड जास्त खाल्लं जातं. नकारात्मक विचार करणं. मी वजन कमीच करू शकत नाही, असं विचार शक्यतो टाळावेत आणि सकारात्मक विचार करावेत. तुलना करणं. इतरांच्या शरीराची स्वतःशी तुलना करून आत्मविश्वास आपण कमी करतो. उत्साहाशिवाय व्यायाम करणं. बळजबरीने जर व्यायाम केला तर आपल्याला कंटाळा येतो. स्वतःला सतत दोष देणं. चूक झाली तर पुन्हा उभं राहण्याऐवजी उगाचच दोष देणं. तणाव कमी करण्यासाठी चुकीचे मार्ग वापरणं, जसं की धूम्रपान, मद्यपान. अतिजलद परिणामांची अपेक्षा करणं. वजन कमी होण्यासाठी संयमाची गरज आहे. आरामाच्या वेळेला व्यायाम पुढं ढकलणं, उद्या सुरू करीन, ही मानसिकता लठ्ठपणाचं मूळ आहे. त्याचप्रमाणे काही सामाजिक सवयीही आहेत. समारंभामध्ये अति खाणं. समाजात फिट बसण्यासाठी नकळत जास्त खाल्लं जातं. लोकांच्या दबावाखाली खाणं. नको असूनही दुसऱ्याच्या आग्रहामुळे खाणं. वारंवार बाहेर जेवायला जाणं. हॉटेलमधील जेवण तेलकट आणि मसालेदार असतं. TV, सोशल मीडियावरील फूड्स यांना बळी पडणं. नको त्या गोष्टी विकत घेऊन खाणं. मित्रांसोबत वेळ घालवताना स्नॅक्सवर अवलंबून राहणं. सामाजिक भेटीत हलका आहार न घेणं. मिळून खाण्याची सवय. कुटुंब, मित्रांसोबत गप्पा मारताना नकळत जास्त खाल्लं जातं. व्यायामापेक्षा गप्पा, सोशल मीडिया महत्त्वाचं मानणं. सामाजिक वेळेत शारीरिक हालचाल टाळली जाते. त्याचप्रमाणे काही इतरही जीवनशैलीबद्दलच्या चुकीच्या सवयी आहेत, जसं की अनियमित जेवण. कधी उशिरा खाणं, कधी लवकर खाणं. जास्त झोपून सकाळची हालचाल चुकवणं. वारंवार डाएट बदलणं. आज एक डाएट, उद्या एक डाएट. औषधांवर अवलंबून राहणं. नैसर्गिक मार्गाऐवजी शॉर्टकट शोधणं. लहान-सहान यशानंतर उगाचच जास्त खाणं. आज जिम केला म्हणून पिझ्झा चालेल, यासारख्या सवयी लावणं. लठ्ठपणा कमी करण्यासाठी तेलकट, जंक फूड, गोड पदार्थ टाळा. हालचाली वाढवा. पुरेशी झोप घ्या. मानसिक संतुलन राखा आणि सामाजिक प्रसंगी संयम ठेवा. या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. खाणं बरोबर आनंद हा गैरसमज सोडून देऊन आरोग्य बरोबर आनंद ही सवय लावणं खूप गरजेचं आहे. तेव्हा या छोट्या छोट्या सवयी तुम्ही जर बदलल्या आणि चांगल्या सवयी जर अंगीकारल्या तर नक्कीच तुमचा लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.